केएमटीमध्ये 1984 सालापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या चालक आणि वाहकांना कायम करण्याच्या निर्णयाला केएमटीनं उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान दिलं होतं। ही याचिका सर्किट बेंचनं फेटाळून लावली आहे। त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा मार्ग मोकळा झालाय। केएमटीमध्ये 1984 सालापासून रोजंदारीवर काम करणारे 26 चालक वाहक आहेत। त्या कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्यासाठी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता। तो मंजूर झाला, पण त्याला केएमटीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्याचवेळी कर्मचाऱ्यांनी जुनी रक्कम वसुलीसाठी अर्ज केला होता। त्यावरही सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचवर झाली। सर्किट बेंचनं केएमटीची याचिका फेटाळली आणि औद्योगिक न्यायालयाचा आदेश कायम करताना रक्कम वसुलीचा अर्ज मंजूर केलाय। या रोजंदारी कर्मचाऱ्यांशिवाय 150 कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया सरकारच्या पातळीवर सुरू होती। त्याचा अध्यादेश काढण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे। पण महापालिका निवडणूक होऊन 5 महिन्यांचा कालावधी लोटला तरी अजून तो आदेश निघालेला नाही। त्यामुळे 150 कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे।